पुण्यातील हडपसर भागातही रस्त्यावर पाणी साचलं। पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांश रस्ते जलमय झाले, तर डेक्कन परिसर गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलं होतं आणि सासवडमधील रस्त्यांवरही पाणी आलं, त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली। पुरंदर तालुक्यातील दिवे घाटामध्ये ढगफुटी झाली। जोरदार पावसानंतर झालेल्या ढगफुटीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो। येवला शहरात मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। पावसामुळे सखल भागासह मुख्य बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। मावळ तालुक्यातील कामशेत इथं विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। पावसामुळे जमिनीमध्ये ओल राहिली, त्यामुळे पेरणीचं गणित कोलमडलेलं आहे, तर काही ठिकाणी बियाणे वाहून गेले, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। मनमाड शहर परिसरासह ग्रामीण भागाला जोरदार पावसाने झोडपून काढलंय। मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली, तर वीज पुरवठाही खंडित झाला। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस झाला। लाख इथल्या खंडाळा, त्याचबरोबर भायगाव, वैजापूर आणि पानवी खंडाळा इथं विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। खेडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। काही मिनिटातच मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले, तर नाले तुडुंब भरून वाहू लागले, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं। दरम्यान पुढील 3 दिवसही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला। सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय। पावसामुळे तासगाव शहरातल्या कापूर ओढ्याला पूर आला, तर इतर ओढे नालेही दुथडी भरून वाहू लागले। दौंड तालुक्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसामुळे आता शेतीची कामं ठप्प होण्याची शक्यता आहे। बारामती शहर आणि ग्रामीण भागामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे बाजारपेठेतील नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाणी साचलं, त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। कांदा मार्केटमध्ये साचलेल्या पाण्यामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला। संभाजीनगरमधल्या ग्रामीण भागातील पेरणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, तर शेतकऱ्यांकडून शेती कामांची लगबग सुरू आहे। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात टोकन दर्शन प्रणालीची 15 जूनला पहिली चाचणी होणार आहे। मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने 14 जूनपासून बुकिंग करता येणार आहे। नागपूरमध्ये हेलिकॉप्टरच्या कारखान्याची निर्मिती केली जाणार आहे। महाराष्ट्र सरकार आणि मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन यांच्यामध्ये याबाबत करार झालाय। कराराच्या माध्यमातून 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे। शिंगणापूर देवस्थाननं 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलंय। शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत देवस्थाननं ही कारवाई केली। मुस्लिम कर्मचाऱ्यांकडून देवाच्या चौथऱ्यावर काम केल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला। फुलंब्रीतील तहसील कार्यालयाच्या पायरीवरच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली। उशिरा येणाऱ्या आणि मनमानी सुट्ट्या घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी फैलावर घेतलं। माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज चिन्ह वाटप होतं। या चिन्ह वाटपादरम्यान 2 गटात तुफान राडा झाला। या राड्यात 2 गट आमने सामने भिडले, तर पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली। मुंबईच्या कांदिवली पूर्वच्या जानूपाडा परिसरात भाजपच्या 2 गटात राडा झाला। पालकमंत्री आशिष शेलार भेटीसाठी आले होते, त्यावेळेला हा राडा झाला। दरम्यान पोलिसांनी भाजपचे पदाधिकारी देवांग दबे यांना ताब्यात घेतलं। हिंगोलीच्या बौर गावात शासकीय निधीच्या कामाच्या चौकशी दरम्यान 2 गटात वाद झाला। यावेळी झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आलाय। या प्रकरणात हाणामारी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्यात काल रात्री पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडलाय। एक 65 वर्षीय महिला पुणे बंगलोर महामार्गावर असणाऱ्या नाल्यातून वाहून गेली होती।
कालपासून अग्निशमन दलाकडून महिलेचा शोध सुरू होता। दरम्यान बार्जे स्मशानभूमी जवळील नाल्यात या महिलेचा मृतदेह सापडला। धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात फलाट आणि लोकलच्या गॅपमध्ये एक प्रवासी अडकला। या घटनेनंतर संबंधित प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान या प्रवाशाचा मृत्यू झाला। घाटकोपर रेल्वे स्थानकावर ही दुर्घटना घडली। अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात 6 ते 7 जणांच्या टोळक्यानं काही लोकांवर तलवारीनं हल्ला केला। वाहनाचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून ही घटना घडली, तर या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले। माहीम परिसरात एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे आग लागली। या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला। दरम्यान अग्निशमन दलानं आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवलं। महापालिकेची कचरा वाहून नेणारी गाडी रस्त्यात रुतली, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली। पालिकेनं खोदलेल्या खड्ड्यात पालिकेचंच वाहन रुतलं। चंदनसार भाजी मार्केट परिसरात ही घटना घडली। महिला कामगारांना जनरेटरच्या धुरामुळे अचानक त्रास जाणवू लागला, त्यामुळे तातडीनं बार्शी MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं। 15 ते 20 महिला कामगारांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता। तुर्भे MIDC मधील आंबेडकर नगर इथल्या D326 या कंपनीमध्ये ही घटना घडली। पुण्यात महापालिकेनं अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई केली आहे। विमाननगर परिसरात महापालिकेकडून अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला। नोटीस देऊनही संबंधितांनी अतिक्रमण न हटवल्यानं पालिकेकडून कारवाई करण्यात आली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी युती करणार असल्याची माहिती समोर आली आहे। भाजप वगळता कोणत्याही पक्षाशी युती करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। गेल्या 26 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी स्थानिक नेते ठरवतात, तेच पक्ष ठरवतो। पाऊस आल्यावर ठरवू छत्री घ्यायची की रेनकोट, युतीच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी ही प्रतिक्रिया दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपसोबत युती नाही, निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढवायच्या, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। असं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलं। उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलावलं तर भेटायला जाईन, असं मोठं विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केलं। शिरसाटांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। तर ठाकरे कुटुंब एकत्र यावं याला आमच्या शुभेच्छा आहेत, असंही ते म्हणाले। महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव द्यावा। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंना हे आवाहन केलं। कल्याणमध्ये आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर झळकले। UBTच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले। आता फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँड चालणार, अशा आशाच्या बॅनरमुळे चर्चा रंगू लागल्या। माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे पुन्हा ॲक्शन मोडवर आले। बीडमध्ये राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयात बैठक घेत त्यांनी आढावा घेतला। निम्न तापी पाडळसरे धरणाचा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सिंचाई योजनेमध्ये समावेश झाला आहे, त्यामुळे अनिल पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला। मुंबई आग्रा महामार्गावर मालेगावच्या टेहरे बायपासवर हिट अँड रनची घटना घडली। अपघातामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरचा मृत्यू झालाय, तर 2 जण जखमी झाले। पोलिसांनी मात्र कारवाई करण्यास हलगर्जीपणा केल्याचं समोर आलंय। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी त्यानंतर संताप व्यक्त केला आणि थेट पोलीस स्टेशनवर जाऊन धरणे आंदोलन केलं। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दौंडच्या करकुंभ आरोग्य केंद्राला भेट दिली। यावेळी त्यांनी डॉक्टर आणि स्टाफची झाडाझडती घेतली। रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याच्या सूचनाही दिल्या। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी चोफाळा ते मंदिर परिसर चालत प्रवास केला। जयकुमार गोरेंनी दिलेलं आव्हान आंबेडकरांनी पूर्ण केलं। दरम्यान नागरिकांकडून आरोग्यमंत्र्यांच्या या कृतीचं कौतुक केलं जातंय। अण्णा बनसोडे यांनी मूर्तिकार राम सुतार यांच्या गाझियाबादमधील वर्कशॉपला भेट दिली। या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फुटांचा पुतळा तयार केला जातोय। साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं। शिंदे 3 दिवसांसाठी दरे गावी मुक्कामी असतील। प्रहारचे नेते बच्चू कडू आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील चर्चा फिसकटली आहे।
बावनकुळेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन जोडून दिला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बच्चू कडू यांच्यात फोनवरून चर्चा झाली. कर्जमाफी संदर्भात समिती स्थापन करण्याची सरकारची भूमिका आहे, तर लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतली. अमरावतीमध्ये सुरू असलेल्या बच्चू कडूंच्या आंदोलनाला आज 6वा दिवस आहे, तर बच्चू कडूंसोबत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रकृती बिघडली. अशातच उपोषणस्थळी ECG मशीन बंद पडलं, त्यामुळे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. स्ट्रेचर नसल्यानं कार्यकर्त्यांना उचलून नेण्याची वेळ आली. बच्चू कडूंच्या चक्काजाम आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांनी पाठिंबा दिला. 15 जूनला अंतरवाली सराटीमध्ये चक्काजाम आंदोलनात सहभागी होणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. माजी आमदार बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी पाठिंबा दिला. राजकीय मतभेद बाजूला ठेवत शेतकऱ्यांसाठी पाठिंबा देत असल्याचं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलं. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं मानोरा तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले. बच्चू कडूंच्या आंदोलनाला समर्थन देत नांदेड लातूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी प्रहार संघटनेच्या वतीनं सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अमरावतीमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयामध्ये आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी तहसीलदार विजया लोखंडे यांना त्यांच्या दालनात कोंडून ठेवलं, तर तातडीनं कर्जमाफीसह विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. परभणीच्या पूर्णामध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन केलं. यावेळी बच्चू कडूंच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली, तर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये एसटी आगाराच्या व्यवस्थापकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. कवठे महांकाळमधील एसटी कार्यालयातल्या व्यवस्थापकाच्या केबिनमध्येच घुसून ही मारहाण करण्यात आली. एसटी आगारातील एका कर्मचाऱ्याला निलंबित केल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली. जायकवाडी धरणातील नवीन पारोळा पंपगृहामध्ये उंदीर शिरलं, त्यामुळे दोन्ही फेज एकत्र होऊन शॉर्ट सर्किट झालं आणि विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा तब्बल 9 तासांपासून बंद आहे. सोन्याचा दर पुन्हा वाढलेला आहे. 1000ची वाढ होऊन सोनं 1,631 रुपयांवर पोहोचलं. 6 दिवसांनी सोन्याचे पुन्हा 1 लाखाचा टप्पा सोन्यानं गाठलाय. हिंगोलीच्या जिल्हा परिषदेच्या सभागृहातील छताची दुरावस्था झाली आहे. यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. दरम्यान बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते. अहिल्यानगरच्या तेलकुड गावमध्ये जनावरांवर बिबट्यानं हल्ला केला. हल्ल्याची संपूर्ण घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. असे हल्ले थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे बंदोबस्ताची मागणी केली. गोंदियामध्ये हरणाच्या पिल्लाला अज्ञात वाहनानं धडक दिली. यावेळी जखमी पिल्लाला एका हॉटेल चालकानं जीवनदान दिलं. आश्रमशाळेतील वर्ग 3 आणि वर्ग 4 साठी बाह्यस्रोत शिक्षक भरतीची निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण करण्यासाठी बिऱ्हाड पायी मोर्चा काढण्यात आला. शहापूरमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी भजन आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांना कडूंच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिलाय, तर पाठिंबा देत तातडीनं मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली. सरकारनं ST-BT कापूस बियाण्यावरील बंदी हटवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी बंदी हटवण्याची मागणी करत पेरणीही केली. तातडीनं बंदी हटवण्याची मागणी इथं आक्रमक पद्धतीनं करण्यात आली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला. जमिनीवरील हक्क, घरकुल, मोफत रेशन, जात दाखल्यांचे सुलभीकरण, आरक्षण, रोजगार आणि शिक्षण यासारख्या विविध मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं.